सिनेट निवडणुकीवरून राऊतांचा सरकारवर निशाणा आहे। सरकारला निवडणुकांची भीती वाटत असल्याचा आरोप राऊत करतायत। सरकारमध्ये निवडणूक घेण्याची हिम्मत नाही असं देखील राऊतांचं म्हणणं आहे। मतं विकत घेता येत नाही, तिथं निवडणूक घेतली जात नाही अशी टीका राऊत करतायत। आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिम्मत त्यांच्यामध्ये नाही, दोनदा रद्द केली। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिम्मत नाही, मुंबई विद्यापीठाची निवडणूक घ्यायची हिम्मत नाही। तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार आहात ना? ज्या निवडणुका पैशाच्या जोरावर तुम्ही जिंकू शकता, ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकू शकता, पोलीस यंत्रणेचा वापर करून तुम्ही जिंकू शकता, अशाच निवडणुकांना तुम्ही सामोरं जाणार आहात। पण जिथे लोकांची मते विकत घेता येत नाहीत, जिथे ईव्हीएम नाही, तिथे निवडणूक घेण्याची तुमची हिम्मत नाही। सिनेट काय तुझ्या मालकाच्या मुलाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही। सिनेटमध्ये जे काही मतांच्या याद्यामध्ये हेराफेरी केली असे आम्ही ऐकतोय, त्याच्यामध्ये सिनेटमध्ये वर्षानुवर्ष तुझ्या मालकाच्या मुलाच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून जो काय भ्रष्टाचार झालाय, त्या सगळ्याच्या दृष्टिकोनातून कुठेही गैरप्रकार थांबू नये, वाढू नये, कुठेही म्हणजे ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी म्हणून कदाचित तो निर्णय घेतला गेला असेल। म्हणजे स्वतः चोर आहे, स्वतः भ्रष्टाचारी आहे म्हणून त्याला आणणे सगळ्या लोकांना, सगळे लोक तसेच दिसतात। उद्या खरं तर सिनेटच्या निवडणुकीचं मतदान होणार आणि काल रात्री विद्यापीठाने एक परिपत्रक काढलं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की सिनेटच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात येत आहे। केवळ आणि केवळ युवा सेना परत एकदा 10 पैकी 10 जागा जिंकणार या भीतीपोटी या निवडणुकीला एकदा नाही तर दुसऱ्यांदा स्थगिती देण्यात येते। जेव्हा शिंदे गट, भाजप आणि त्यांच्यासोबतचे जे कोण मित्रपक्ष आहेत यांच्या लक्षात आलं की आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची युवा सेना ही इतिहासाची पुनरावृत्ती करेल, 10 पैकी 10 जागा जिंकेल, तेव्हा घाबरून त्यांनी या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे असा आमचा थेट आरोप आहे। आणि ही लोकशाहीची हत्या आहे। एकदा निवडणुकीची घोषणा झाल्याच्या नंतर अशी निवडणूक रद्द करता येत नाही। एकदा नाही तर 2 वेळा ही निवडणूक रद्द झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।